श्री गणेशाय नमः. श्री विष्णूने लक्ष्मीला पुरुषोत्तम मासातील दीप प्रज्वलन ठेवण्याचे पुण्य, त्याचं फळ याची कथा वर्णन करून सांगितली. आणखी एक कथा तिला सांगण्यासाठी भगवंत पुढे सांगतात. पूर्वी सौभाग्य नावाच्या नगरामध्ये चित्रबाहू नावाचा एक राजा राज्य करीत होता. अतिशय दयाळू असा राजा, प्रजेचं उपद्रवात पालन करणारा हा राजा, सर्वज्ञानी, सर्वत्र असा सार्वभौम असा राजा होता. हा राजा नुसता राजा नव्हता, तर परम वैष्णव देखील राजा होता. हृदयामध्ये कायम श्रीकृष्णाची भक्ती होती. कृष्णाशिवाय अन्य कोणी दुसरा त्याला आवडत नसे, म्हणून कृष्णावर अनन्य भक्ती ठेवून हा भगवंताची सेवा करत असे. असाच राजा असताना एक दिवस अगस्त्य मुनी त्याच्या राज्यामध्ये दर्शनासाठी आले. राज्य पाहून अतिशय आनंदले. राजाच्या महालात गेल्यानंतर राजाने त्याला पाद्य अर्घ्य आचमन स्नान वगैरे करून आसनावर बसवलं आणि मुनींची अतिशय सेवाभावे प्रार्थना केली. तेव्हा राजावर प्रसन्न होऊन भगवंत म्हणतात की राजा, तू कृष्ण भक्त आहेस, वैष्णव आहेस आणि तुझ्या राज्याचं पालन करतोस, हे बघून माझे नयन आनंदाने ओले झालेले आहेत. अशा या भव्य राजामध्ये मी तुला काय देऊ? तेव्हा तो म्हणाला की एखादा ब्राह्मण जर माझ्याकडे आला आणि त्याला जर मी काही देऊ शकलो नाही तर हे माझा राजा असून काय उपयोग होणार, म्हणून मी तुम्हाला हे माझं राज्य सगळं तुम्हाला अर्पण करतो. राजाच्या प्रसन्न अंतःकरणाने, मधुर वचनाने अगस्त्य मुनी अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणाले, राजा, आम्ही तर फिरणारे देवधर्माचं कार्य करणारे ऋषीमुनी आहोत. आम्हाला हे राज्य सांभाळण्याची योग्य वेळ नाही आहे. माझं राज्य तुम्हाला दिलंच, पण हे मी तुला सांभाळण्याची जबाबदारी देतो आणि इथून पुढे तूच हे राज्य कर, असं सांगून जेव्हा अगस्त्य मुनी निघायला लागतात तेव्हा चंद्रकला नावाची त्याची बायको सामोरे येते. राजीन समोर आल्यानंतर नमस्कार करतात. स्थिर वैभव लावो, तुझं अखंड सौभाग्य तुला प्राप्त हो, असं आशीर्वाद दिल्यानंतर अतिशय नम्रपणाने चंद्रकला त्यांना प्रणाम करते झाली. राजाच्या आश्वासनावर प्रसन्न झालेला अगस्त्य मुनी त्यांना अजून एक कथा सांगू लागतात की राजा, पूर्वजन्मामध्ये तू एक अतिशय शूद्र होतास, अनेक जीवजंतूंची हत्या करायचास आणि सगळ्यांना त्रास द्यायचास. पण एक दिवस तुझ्यावर अवकृपा झाली आणि तुझं सगळं द्रव्य वगैरे हिरावून घेण्यात आलं. तुला आप्तस्वकीयांनी देखील त्रास दिला आणि सगळी हिंसा झाल्यामुळे पत्नीसह तुला अरण्यात जावं लागलं. अरण्यामध्ये तू एक दिवस फिरता फिरता घोर अशा घनदाट अरण्यात गेला. त्या ठिकाणी तुला एक ब्राह्मण त्या ठिकाणी पडलेला दिसला. ब्राह्मण क्षुधाक्रांत, तृषाने युक्त झालेला होता. या ब्राह्मणाकडे पाहून तुला अतिशय दया आली. त्याला उचलून तू त्याला घरामध्ये घेऊन आलास, त्याची सेवा केली, त्याचं अंग प्रोक्षण करून त्याला सचेत केलं आणि तू आणि तुझ्या पत्नीने त्याला यथेच्छ फलाहार वगैरे करून देण्यासाठी नम्रपणे आग्रह केला. या सर्वांचं फलित म्हणून तुला हे राज्य कसं प्राप्त झालं किंवा ह्या राज्याचं तुला दायित्व कसं मिळालं किंवा तुला या सगळ्या भोगांचा या ठिकाणी कसा लाभ झाला, हे आता आम्ही पुढच्या अध्यायात सांगणार आहे. इति श्री चतुर्दशोऽध्यायः. श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु.